कोपरखैरणे पोलिसांनी एका महिलेचे तब्बल 16 वर्षापूर्वी चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, त्याचबरोबर कोपरखैरणे हद्दीतून चोरी तसेच गहाळ झालेले 7 लाखाचे 28 मोबाईल, 2 किलो चांदीचे दागिने आणि एक बाईक असा एकूण जवळपास 10 लाखांचा मुद्देमाल कोपरखैरणे पोलिसांनी मूळ मालकांना परत केलाय। एका वर्षात हरवलेले तसेच चोरीला गेलेले तब्बल 700 मोबाईल कोपरखैरणे पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत। आपली हरवलेली वस्तू परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। त्याचबरोबर नागरिक पोलिसांचे आभार देखील मानत आहेत। आज कोपरखैरणे पोलीस स्टेशन मार्फत हरवलेले मोबाईल, चोरी गेलेले मोबाईल असे परत देण्याचा कार्यक्रम ठेवला होता। यामध्ये आज आपण 27 मोबाईल जवळजवळ 7 लाख किमतीचे आपण आज परत केलेले आहेत, त्यांना मिळवून दिलेले आहेत। यामध्ये CIR या पोर्टल मार्फत राहुल मोरे यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। त्यांनी आतापर्यंत यापूर्वी सुद्धा जवळजवळ 150 ते 200 मोबाईल त्यांनी परत मिळवून दिलेले आहेत। ही कोपरखैरणेची PIंची आणि राहुल यांच्या टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। मोबाईल हरवणं, चोरी जाणं हे फार मोठं दुःख आहे। यामध्ये जसं साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये आपला डाटा असतो, हे असतो, याच्यामध्ये आपले फोटो खूप महत्त्वाचे असते। आपल्या मुलांचे, नातेवाईकांचे हे 10-10, 15-15 वर्षापूर्वीचे फोटो असतात। ते जर असा मोबाईल गेला तर ते आपण त्याला मिस करतो। असा मोबाईल परत मिळणं हे खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येकासाठी। तर परत एकदा मी राहुल मोरे आणि औदुंबर पाटील यांच्या टीमचे सर्वांचे एकदा मी अभिनंदन करतो। तसंच औदुंबर पाटील साहेबांनी 16 वर्षापूर्वी चोरी झाली होती आणि त्याच्यामध्ये जे सोनं गेलं होतं ते सुद्धा आज परत देण्याचा कार्यक्रम केलेला आहे। 16 वर्षापूर्वी जर त्याचा जो मुद्देमाल नसतो ते पोलिसांनी, ही बी खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे। पाटील साहेबांचं परत एकदा मी अभिनंदन करतो। तसंच त्यांचं चांदी सुद्धा परत दिलेली आहे। आपण सगळे एकदा पाटील साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करू आणि नेहमी तुमचं कोणाची काही अडचण असेल तर साहेबांशी कॉन्टॅक्ट करा, सहकार्य करत राहा। धन्यवाद। मी आईकडे आलेली, भाऊबीजेचा दिवस होता त्या दिवशी। तर त्याच दिवशी नेमकं माझा रिक्षामध्ये मोबाईल विसरला। मग लगेच माझ्या लक्षात आलेलं आणि मग मी भावालाच घेऊन त्या दिवशी मग पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट केली। पण एक कुठेतरी असं म्हणजे 90% चान्स होता की मला माझा मोबाईल मिळणारच नाही। पण तरी पण एक आपण आपल्याकडून आपलं कर्तव्य करायला हवं की पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला हवी, म्हणून आम्ही कंप्लेंट केली। आणि त्याच्यानंतर मग असंच वाटलं की आता काय मोबाईल मिळणार नाही म्हणून। पण तरी पण जवळपास 2 महिन्यांनी मला फोन आला, म्हणजे मेसेज आला की तुमचा असा मोबाईल ट्रेस झालाय। म्हणून मग पोलीस स्टेशनमध्ये येऊन चौकशी केली तर ते बोलले की तुम्हाला तुमचा मोबाईल मिळेल म्हणून। आणि मग नंतर आता 2 दिवसांपूर्वी फोन आला की तुमचा मोबाईल मिळाला आहे आणि मग तुम्ही घ्यायला या। तर ते ऐकूनच खूपच म्हणजे आश्चर्यच वाटलं की अशी हरवलेली गोष्ट पण आपल्याला मिळू शकते। आणि थोडंसं पोलिसांबद्दल एक निगेटिव्हपणा असतो की म्हणजे की आपल्याला हरवलेली गोष्ट मिळणार नाही म्हणून, किंवा ते पण त्यांच्याकडे ठेवून घेऊ शकतात, म्हणजे एक विश्वास कमी राहतो। पण तरी पण उलट आता पोलिसांनी एवढं सहकार्य केलं, त्यांनी हरवलेला मोबाईल आणून रिटर्न पण केला आणि माझ्यासोबतच असे म्हणजे अजून जवळपास 25-26 लोकांना त्यांनी मोबाईल दिलेला आहे। तर ह्याच्यावरून कळतं की पोलीस डिपार्टमेंट आहे, पोलीस खातं आहे, ते किती चांगल्या प्रकारे काम करत आहे ते, आणि प्रामाणिकपणे काम करून ते लोकांपर्यंत ती हरवलेली गोष्ट देत आहेत पण। मग ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी नवी मुंबई पोलिसांचे खूप खूप आभार व्यक्त करते।